पुसद शहरात घाणीचे साम्राज्य, डेंग्यू मलेरियामुळे जनतेचे हाल, नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह। पुसद शहरातील सुभाष वार्ड, पोषटवार, नगरपरिषद शाळा परिसर, मुख्य बसस्टॉप तसेच शहरातील प्रत्येक चौकात सध्या प्रचंड घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे। शहरातील नागरिकांना स्वच्छतेच्या नावाखाली फसवले जात असल्याची भावना निर्माण झाली असून नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे। शहरात सर्वत्र साचलेल्या कचऱ्यामुळे डेंग्यू मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे आजार मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत। हॉस्पिटलमध्ये रुग्णांची एवढी गर्दी झाली आहे की अनेकांना तपासणीसाठी 2-2 दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे। लहान बाळांचे हाल अधिकच गंभीर होत असून नागरिकांच्या आरोग्याशी मोठा खेळ सुरू आहे। कालच रविवारी भरलेल्या बाजारात सडलेला भाजीपाला व उचल न झालेला कचरा यामुळे संपूर्ण परिसरात घाण व दुर्गंधीचे वातावरण तयार झाले। नगर परिषदेकडे कचरा उचलण्यासाठी आवश्यक गाड्या व साधनसामुग्री असूनही प्रत्यक्षात कामकाज ठप्प आहे। सध्या ठेकेदारी पद्धतीने काम करणारे कर्मचारी असूनही शहरातील नागरिकांना दिलासा मिळालेला नाही। नागरिकांचा प्रश्न आहे की शहरातील या अस्वच्छतेला व आजारांच्या वाढत्या विळख्याला जबाबदार कोण? नगराध्यक्ष, आरोग्य सभापती व संबंधित पदाधिकारी स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी खाजगी शाळांचा पर्याय निवडतात, मात्र नगरपरिषद शाळांची व शहराच्या आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था लक्षात घेत नाहीत। पुसद शहरात आज जनतेच्या जीवाशी चाललेला हा खेळ तातडीने थांबवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे, अन्यथा जनांदोलनाचा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे। स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली केवळ दिखाऊ उपक्रम राबवले जात असले तरी पुसद शहरातील खरी परिस्थिती अतिशय भयावह आहे आणि भारताचे प्रधानमंत्री सांगत आहे स्वच्छ भारत अभियान राबवत आहोत। नगर परिषद घंटा गाडीवर एक गाणं वाजवते, गाडीवाला आया घर से कचरा निकाल, देख देख इधर उधर ना फेक, फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल। मलेरिया फैलत पाहण्यास मिळत आहे। याला जिम्मेदार प्रशासन आहे, तहसीलदार आहे की नगरपालिका आहे व सफाई कर्मचारी आहे? कोण आहे याचं उत्तर शासनाने व नगरपालिकेने मला द्यावं। अरे मैं अभी तक मीटर में वो उसकी गाड़ी हटा बोले, वो गाड़ी क्रूजर है ना रखे वाली। नगरपालिका वाले आलेले आहे, सफाई करायची म्हणून इथे
हॅलो